थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण हा पक्षी साधा नाही. प्राचीन भारतात लोक म्हणायचे, हा दिसला तर देवाची कृपा असते आणि त्याचं नाव दिलं गेलं एका महान ऋषींच्या नावावर. पण का? पक्षाचा आणि ऋषींचा संबंध काय? आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय सत्य. पूर्वी भारतातील गावांमध्ये एक पक्षी वारंवार दिसायचा. काळसर शरीर, तांबूस पंख आणि खोल आवाज. लोक त्याला म्हणायचे भारद्वाज पक्षी. घराच्या जवळ दिसला तर शुभ, शेतीत दिसला तर समृद्धी आणि आवाज झाला तर पावसाची चाहूल. लोकांना वाटायचं हा पक्षी निसर्गाचा संदेशवाहक आहे. भारतात एक महान ऋषी झाले, महर्षी भारद्वाज. ज्ञान, विज्ञान, औषध आणि खगोलशास्त्र यांचे महान संशोधक. त्यांचा उल्लेख रामायण आणि महाभारत यामध्ये देखील आढळतो. त्यांचा आश्रम म्हणजे ज्ञानाचं केंद्र होतं. इतिहास सांगतो, महर्षी भारद्वाज यांच्या आश्रम परिसरात हा पक्षी मोठ्या प्रमाणात आढळायचा. तो शांत, निरीक्षक आणि बुद्धिमान ऋषींसारखा. म्हणून त्याला नाव दिलं भारद्वाज. हा पक्षी साप खातो, हानिकारक कीटक खातो, म्हणजेच तो माणसाचा मित्र आहे. म्हणूनच प्राचीन लोकांनी त्याला पवित्र मानलं. पण आज झाडं कमी झाली, रसायनं वाढली, शहरे वाढली आणि हळूहळू हा पक्षी गायब होत आहे. कदाचित आपल्या मुलांना तो फक्त पुस्तकात दिसेल. भारद्वाज पक्षी हा फक्त पक्षी नाही, तो आपल्या संस्कृतीचा, ऋषी परंपरेचा आणि निसर्ग संतुलनाचा प्रतीक आहे. जर तुम्हाला तो वाचवायचा असेल तर आज एक झाड लावा, एक पाण्याची वाटी ठेवा, कारण निसर्ग वाचला तरच आपण वाचू. कदाचित आज तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, पण उद्या हा पक्षी पाहायलाच मिळाला नाही तर? निर्णय आपल्या हातात आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या पुढच्या पिढीने निसर्ग जिवंत पाहायला हवा, तर फक्त पाहू नका, कृती करा. योगदान फाउंडेशन, जिथे प्रत्येक प्रयत्न हा निसर्गासाठी असतो. निसर्गावर प्रेम असेल तर आता सबस्क्राईब करून या मिशनचा भाग बना. व्हिडिओ शेअर करा, कारण तुमचा एक शेअर एखाद्या जीवाचं भविष्य वाचवू शकतो. आणि हो, लवकरच भेटू अशाच एका नवीन आणि आश्चर्यकारक माहितीसह.